हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे। सो आज मी खास पालकांसाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे। सो व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा की पालकांनी आपल्या पाल्याची काळजी आणि आपल्या पाल्याचे अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे। सगळ्यांना डाऊट असेल, पालक बोलणार की आता बघा आजकालचे जे विद्यार्थी जे लहान लहान विद्यार्थी सुद्धा काय करत आहेत तर मोबाईल घेतात। म्हणजे ते एवढे एक्सपर्ट झालेत की त्यांना मोबाईलचं काही विचारायला लगेच सांगतील तुम्हाला। जेवढं पालकांना नसेल माहित तेवढं विद्यार्थ्यांना माहितीये, तर लगेच तुम्हाला फटाफट देतील करून। पण अभ्यासाचं बोलले तर मी असे हात घडी घालून बसेल, तर असं नाही करायचं। तर पालकांनी काय करायला पाहिजे, तर पालकांना प्रश्न पडलाय आता काय करावं। आता लहानपणापासूनच मुलांना अशी सवय लागले तर पुढे त्यांचं कसं होणार, पुढे त्यांचं भविष्य कसं काय होणार, तर सक्सेसफुल ते कसे होणार। तर काहींना प्रश्न पडला असेल तर पालकांनी काय करायचं आहे, तर पालकांनी त्यांना मोबाईल द्या तुम्ही, पण तेवढं म्हणजे जेवणापुरती तुम्ही मोबाईल देऊ शकता। जर आता जे तुमचे मुलं आहेत, मुलं मुली आहेत, सो त्यांना काय तर त्यांना एक्झाम द्यायची आहे, जसं की शिष्यवृत्ती एक्झाम आहे, नवोदय एक्झाम आहे। सो त्यांचा अभ्यास आम्हाला येत नाही, आम्हाला काहीच होत नाही, आम्हाला सगळं आयतं फोनवर मिळत आहे, तर मग आम्ही अभ्यासाकडे कुठे ध्यान देणार। तर असं नाही, हे आयतं मिळणं खूप काय आहे, तर म्हणजे ह्याचा तुम्हाला कधीच फायदा होणार नाहीये। हे जेवढं म्हणजे गरजेचं आहे, जेवढं गरजेचं वाटतंय तेवढं तुम्हाला ह्याचा काय होणार नाहीये, फायदा सुद्धा होणार नाहीये। स्वतःच्या गोष्टी स्वतःच काय करायच्या तर सगळ्या तुम्हालाच त्याचे नियोजन करायचं आहे। तर पालकांनी एक गोष्ट करायला पाहिजे की मुलांना काय करायला पाहिजे, तर मुलांना एक टाइम टेबल बनवून द्यायला पाहिजे। त्यांना सांगायचं की हा टाइम टेबल आहे बाबा, या टाइम टेबल नुसार तो टाइम टेबल एका रूम मध्ये लावायचंय। एका रूम मध्ये लावून त्यांना सांगायचं आहे की या टाइमला तुम्हाला काय करायचंय, तर अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल घ्यायचंच आहे, हा तर मोबाईल घ्या तुम्ही, पण जेवणापुरती ठीक आहे। मोबाईलचा वापर काय करतायत मुलं, तर व्हिडिओ बघण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, या वाईट गोष्टींसाठी मोबाईलचा वापर करतात। सो या गोष्टींचा वापर न करता त्यांनी जास्त काय केलं पाहिजे, तर त्यांनी जास्त अभ्यासाचा वापर करून मोबाईल यूज केलं पाहिजे, ठीक आहे। सो त्यासाठी तुम्हाला आता काहींचे पालक एज्युकेटेड नसणार, सो त्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्यात म्हणजे काय येणार, तर अडचण येणार। त्यांना म्हणजे जास्त करून चांगल्या प्रकारे शिकवता नाही येणार मुलांना, ठीक आहे। तर मग त्यांनी एक ऑनलाईन क्लास जॉईन करून द्या, ऑनलाईन बॅच जॉईन करून या, ठीक आहे। जेणेकरून त्या ऑनलाईन बॅचचा वापर ते मोबाईलसाठी म्हणजे मोबाईलचा वापर ऑनलाईन बॅच साठी करणार। तर जर तुम्ही ऑनलाईन बॅच त्यांना घेऊन दिली, जसं की आपल्या डबल अकॅडमी मध्ये सुद्धा बॅच आहे, नवोदय शिष्यवृत्ती सगळ्या एक्झाम साठी। सो ते तुम्ही बॅच घेऊन द्या ऑनलाईन, ते ऑनलाईन बॅच मध्ये काय ऍडमिशन घेणार आणि ते लेक्चर मोबाईल मध्ये काय करणार, तर अटेंड करणार। सो चांगल्या कामासाठी त्यांचा वापर होणार। म्हणूनच तुम्हाला सांगते की जास्त करून पालकांनी एवढंच केलं पाहिजे की त्यांना योग्य वेळी योग्य दिशा दाखवा आणि त्यांना बॅच जॉईन करायला सांगा आणि रोज लेक्चर अटेंड करायला सांगा। आता आता तर तुम्ही बघणार आत्ताचं युग जो आहे तो ऑनलाईन झालेला आहे, तर सगळीकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप सारे तुम्हाला काय दिसणार, चॅनल दिसणार। आपल्या डबल ओ अकॅडमी चॅनल मध्ये पण खूप सारे काय आहेत, तर सोयी सुविधा आहेत, जेणेकरून मुलांना सगळं ऑनलाईन शिकवलं जातं, सगळं ऑनलाईन त्यांचा काय अभ्यास घेतलं जातं, जेणेकरून त्यांचा फायदा होईल, ठीक आहे। म्हणून तुम्हाला काय करायचंय, तर त्यांना ऑनलाईन बॅच घेऊन द्यायचं आहे पालकांनी, ठीक आहे। सो तुमचं पाल्य जर ऐकत नसेल किंवा तर त्यांना 10-15 मिनिटं ठीक आहे, मी बोलली त्यांना मोबाईल द्या, त्यांना मोबाईल द्या, पण तेवढं त्यांना जास्त करून अभ्यासाला लावा। जर तुम्ही आत्तापासूनच त्यांना योग्य दिशा दाखवणार तर ते पुढे जाऊन काहीतरी यश घडवणार, ते काहीतरी यशस्वी होणार, ठीक आहे। म्हणजेच तुम्ही जर त्यांना आत्तापासून सवय लावली तर पुढे त्यांचाच फायदा आहे आणि तुमचा सुद्धा फायदा आहे, ठीक आहे। मग त्यांना योग्य वेळ दाखवा तुम्हीच, आणि आपली ऑनलाईन बॅच सुद्धा आहे। जर बॅच घ्यायची असेल तर बघा ही आपली ऑनलाईन बॅच आहे स्कॉलरशिप त्यानंतर नवोदयसाठी, तर बघा ही ऑनलाईन बॅच आहे। ऑनलाईन बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल, ह्याचे तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर ह्याचे जे विश्लेषण आहेत, वैशिष्ट्य आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, सर्व टॉपिकचा समावेश, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार,
तुमची टेस्ट घेतली जाणार, तुमचं डाऊट सेशन असणार, मागच्या वर्षीच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आणि त्यानंतर काय डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होणार. सो अशासाठी तुमच्या मुलांचा वापर होण्यासाठी चांगलं ऑनलाईन तुमचा मोबाईल जर ते यूज करत असणार तर त्यांना ऑनलाईन बॅच लावून द्या आणि मोबाईलचा यूज करायला सांगा. सो या गोष्टींसाठी त्यांना वापर करायला सांगा. सो ज्यांना बॅच घ्यायची असेल तर अधिक माहितीसाठी तुम्हाला 8010457760 या नंबरवर कॉल करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, कमेंट करा आणि आपल्या डबल ओ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.